मॅच आपण सुरू करूया. समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी नक्कीच बदल केला जातोय. इन्व्हाइट करतोय या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये आणखीन एक दिग्गज आणि अनुभवी समालोचक शांतारामजी गरज साहेब या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत आमच्या सोबत. शांताराम भाऊ, तुमचं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद भरत भाऊ. सामना सुरू होतोय. पहिला चेंडूवर एक धाव येताना दिसते. निश्चितच धावांचा वेग इथे पाहायला मिळणार आहे. सत्र आहे, दुसरा स्पेल पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र संपलेलं आहे, संध्याकाळचं सत्र चालू होते. फ्लड लाईट्समध्ये खेळला जाणारा सामना आहे आणि या सामन्यामध्ये निश्चितच थोडासा बदल होईल यात का शंका नाहीये भरत भाऊ. नक्कीच ज्यावेळेस जहीर होते त्यावेळेस देखील मी हेच म्हटलं होतं. इथे मी स्टन स्ट्रोक आहे, प्रयत्न करायला हवा होता मी तर म्हणेल. कॅच पर्यंत पोहोचू शकला असता. इथे ग्रिप मिळत नाहीये. इथे काही धावा नक्कीच मोजाव्या लागल्यात. धावा इथे पळून काढल्या, त्या तब्बल 2 धावसंख्या झाल्या आहे. ती 3 मी म्हटलं. शांताराम भाऊ हेच म्हटलं मी जहीरला की क्रिकेट आपण 3 फॉर्मॅटमध्ये क्रिकेट पाहतोय. सकाळची वेळ वेगळी असते क्रिकेटची, दुपारची वेळ वेगळी असते आणि संध्याकाळची वेळ, आणि संध्याकाळची वेळ सुरू आहे. त्याच्यामुळे इथून धावा बनवणं थोडंसं कठीण आहे. आणखीन एक चांगला चेंडू इथे मात्र पंचांकडून वाईटचा इशारा येतोय. इथून धावा शांताराम भाऊ बनवणं थोडंसं कठीण आहे आणि मोठे फटके खेळणं म्हणजे जिगरीची गोष्ट आहे या संध्याकाळच्या क्लायमेटमध्ये. नाही, नक्कीच तसं होणार आहे, कारण थोडंसं दमट वातावरण इथे पाहायला मिळणार आहे थोड्याच वेळानंतर. आता सुद्धा थोडंसं दव पडण्याची शक्यता आहे आणि ते वातावरणात खेळणं हा फरक असणार आहे. तो फरक जाणवला जाईलच, यात का शंका नाही. या चेंडूवर एक धाव येते. संघासाठी एक महत्त्वाची धाव असणार आहे. रनिंग बिटवीन द विकेट महत्त्वाची असणार. मी निश्चितच आता जतीनशी थोडासा बोललो की 1-2 धावावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते धावा तशाच पद्धतीत येणं गरजेचं आहे. कारण बिग हिट आला तर पॉवरफुल बॅटच्या मिडल झाला पाहिजे आणि तसं झालं तरच तो षटकार जाईल, अन्यथा निश्चितच विकेट इथे गमावण्याची शक्यता आहे. तसं खेळताना प्रयत्न करावा लागेल त्यांना. पुढील चेंडू फाईन कडे भिरकावला जातोय. चेंडू सीमारेषे जवळ जातोय का बघायचं आहे. 1, 2, 3 आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय का चेक केलं जाईल. मात्र इथे धावा निश्चितपणे आणि बाद घडी. तिसरी धाव घेताना बाद होतोय. रनिंग बिटवीन द विकेट थोडासा कमी पडतोय इथे. मनीष हा खेळाडू, चांगला खेळाडू, फाईनलकडे भिरकावला होता, मात्र गडी बाद होताना दिसतोय. रिप्ले आपण पाहू शकतोय शांताराम भाऊ. या ठिकाणी कशा प्रकारे चेंडूला अडवलं गेलं. अगदी असं वाटलं होतं की बाउंड्री जाईल की काय, मात्र अंतिम क्षणी तो चेंडू अडला गेला. मात्र एक नक्कीच सांगू शकेल की त्या ठिकाणी कुठेतरी मनीष या खेळाडूच्या विषयी म्हणतात, तो कुठेतरी स्ट्राईक एंडवर थांबला होता शांताराम भाऊ. तो थांबला नसता कदाचित तरी ही धाव होऊ शकली असती. नक्कीच थोडासा लेझी झाला म्हणायला हरकत नाही. त्याला वाटलं होतं चेंडू सीमारेषे पार जाणार आहे, तसं घडलं नाही आणि ते कारणास्तव स्वतःचा विकेट गमावून बसलाय. गडी बाद क्रम पहिला येतो एनसीसी नारिंगे संघाला. पोलीस 11च्या विरुद्ध सामना सुरू आहे. पहिलं षटक चालू आहे, ज्यामध्ये पहिले 4 चेंडू इथे हाताळले जातात. धावसंख्या जाऊन पोहोचले असताना मात्र 5 या धावसंख्येवर गडी बाद, 7 या धावसंख्येवर आणि गडी बाद क्रम पहिला. जतीन मांगेला आणि हेमेंद्र मांगेला ही जोडी पाहायला मिळते मैदानात. जतीन मांगेला थोडासा लेट शॉट खेळण्याच्या प्रयत्नाचा होता, मात्र चुकला जातोय आणि चेंडू इथून निर्धाव पाहायला मिळतोय. नारिंगीचा खेळाडू पंचाच्या भूमिकेत आहेत. गंभीर
परशुराम पाटील विजय मामाचे छोटे बंधू आहेत ते. आणि विजय मामाने मला वाटते टी शर्ट चेंज झालाय का? तोच आहे. लाईट्स मध्ये थोडासा फरक जाणवते वाटतं. पहिलं षटक चालू आहे. अवांतर धाव येते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली असताना 8 धावांची गती 1-1 वाढणे गरजेचं आहे भरत भाऊ. यावेळेसचा बॉलर स्ट्रेट टू द ड्राईव्ह केला गेला. अगदी साइड स्क्रीनच्या समोर हा चेंडू अडवला गेला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुरेपूर यशस्वीरित्या पार पडतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि कौतुक करेल मी खास करून जतीन असू द्या, डॉल असू द्या, की प्रत्येक चेंडू बॅटवर व्यवस्थितरित्या घेतला जातोय आणि प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत. हे खूप महत्वाचं आहे. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 10. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो एनसीसी बी या टीमला. चेंडू 3 षटकार जर तुझ्या बॅट मधून आले तर भूपेंद्रकडून इथे बक्षीस येत आहे. चल भरत भाऊ तू आधी कंप्लीट कर, नंतर मी कंप्लीट करतो. भूपेंद्रकडून 500 रुपये दिले जातील. हेमेंद्र तुझ्यासाठी जर 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलेस तू तर. आणि अजून एक बक्षीस लागलं जाते पोलीस 11 संघासाठी संग्राम बोईले यांच्याकडून. जर संघ जिंकतोय पोलीस 11 तर 2100 रुपये पारितोषिक जाहीर झालेलं आहे. आणि जर हॅट्रिक घेत आहे पोलीस 11 संघ तर त्यांच्यासाठी 1000 रुपये पारितोषिक लागलं गेलेलं आहे. म्हणजे बेगोरसम संघासाठी इथे पारितोषिक लागलं गेलेलं आहे, म्हणायला हरकत नाहीये. राठोड गोलंदाजी मार्को पाहायला मिळणार आहेत. आदल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी करणारा खेळाडू पाहायला मिळतोय. चांगले 2 फलंदाज पाहायला मिळतात एनसीसी नारंगी संघाचे. हेमेंद्र मांगेला आणि जतीन मांगेला ही जोडी पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू चेस करताना दिसतोय. एक धाव येईल का शंका नाही. क्षेत्ररक्षक बघा तो क्षेत्ररक्षक तिसरा चेंडू त्याच्या जवळ येताना दिसतोय. आधी लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकमध्ये होता, आता एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. म्हणतात ना चेंडू मागे लागलाय तो तशा पद्धतीने पाहायला मिळतोय स्क्रीनवर. भरत भाऊ नाही कधी कधी असं चित्र आपण अनेकदा पाहिलं शांताराम गरज साहेब. एखाद्या फिल्डरच्या मागे जर चेंडू लागला तर शेवटपर्यंत त्याच्या मागे चेंडू लागतोय आणि खऱ्या अर्थाने त्या फिल्डरच्या मागे चेंडू लागलाय. यावेळेसचा हुकचा फटका आपण पाहतोय. फटका फसतोय त्या ठिकाणी. फिल्डर होता, प्रयत्न केला होता कॅच कॅरी करण्यासाठी, मात्र भरपूर लांब होता. 2 धावा नक्की तिथे मिळतील. चांगली रनिंग पाहायला मिळते. धावा संख्या झाली फलकावरती म्हणजेच 13 धावा. तर प्रयत्न चांगला केला गेला होता खरोखरच. फ्लड लाईटची आपण मॅच पाहतोय. एनसीसी नारंगी बीचा संघ आहे आणि एका साईडला आपण पोलीस 11 या टीमला पाहतोय. दोन्ही टीमनं एक मॅच जिंकले आहेत. म्हणजे पहिली जी फेरी होती ती जिंकून मात्र हे दोन्ही टीम वर आले आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, मात्र त्या ठिकाणी गॅप देखील तितकाच मोठा आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू निघून जातोय. 1 बॉल सीमा रेषा पार चौकार. म्हणायला हरकत नाही. तुमच्या आवाजाच्या मागेच हा चौकार येताना दिसतोय. 4 धावा येताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली जाते मात्र ह्या चौकारानंतर 17 या धावसंख्येवर. ज्या धावांची आवश्यकता आहे ते धावा पार पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या इनिंग्स मध्ये निश्चितच चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. राठोड गोलंदाजी मार्कवर. जतीन मांगेला स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतोय. ओव्हर पिच चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार. लगातार बार चौकार. 4 धावांचा फटका पाहायला मिळतो जतीन मांगेल यांच्या बॅटमधून आणि हे अपेक्षित होतं आणि तेच घडलं जाते मैदानामध्ये. 4 आणि 4 लगातार पाहायला मिळत आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो आपण शांताराम गरज साहेब लगातार बार पाहायला आवडेल असा फटका जतीन मांगेला यानं खेळला. खरोखर त्याचं कारण आहे भरत भाऊ, त्याचं कारण हे आहे की लेदरचा क्रिकेटर असतो ना त्याच्याकडून हे फटके पाहायला मिळतात आणि तोच आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळतो इथे मैदानामध्ये. सुरेख फटका ज्या 4 धावांनी संघाला नेऊन ठेवला जातं. 21 या धावसंख्येवर दुसरं षटक चालू आहे. 4 चेंडू नंतर 21 धावा. अजूनही सुरेख फलंदाजी करताना दिसतो एनसीसी नारंगी संघ. पुढील चेंडू राठोड गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या वरून चौकार. 1-1-1 तीनदा 4-4 येताना दिसत आहेत. हॅट्रिक मी म्हणून जतीनांच्या मांगेल यांच्याकडून आणि ते पाहायला मिळते मैदानामध्ये. भरत भाऊ नक्कीच क्रिकेट मी मगाशी देखील म्हटलं क्रिकेट डोक्या खास करून बॅटनं आणि बॉलनं जितकं क्रिकेट खेळताय त्याहून अधिक डोक्यानं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे.
पूर्णतः फिल्डिंग कशा प्रकारे सजवली आहे याचं पूर्ण मी म्हणेन मी त्या ठिकाणी जतीन मांगेला याने पूर्णतः लक्ष केंद्रित केले आणि त्याही पेक्षा मी म्हणे भरत भाऊ विजय मामा ह्याने थोडंसं इथे लक्ष केंद्रित करायला हवं आहे असं मला वाटतं. अनुभव आहे त्यांना ह्या मैदानाचा आणि त्या अनुभवाचा फायदा घ्यायला हवा होता. आता चेंडू लॉंग ऑन कडे येतो, एक धाव पूर्ण केली जात आहे, समाधान मानावं लागणार आहे एका धावेनिशी आणि महत्त्वपूर्ण धाव सुद्धा असणार आहे संघासाठी. षटक पूर्ण होताना दुसरं दिसते, धावसंख्या जाऊन पोहोचली असताना मात्र 26 या धावसंख्येवर निश्चितच चांगली फलंदाजी पाहायला मिळते एनसीसी नारिंगी बी संघाची. नक्कीच जतीन मांगेला 9 चेंडू 20 धावसंख्येवर खेळाडू खेळतोय आणि काय फटकेबाजी केली, गॅप शॉट आपण पाहिले, जिथे फिल्डर नाही ते क्षेत्र निवडलं गेलं. अशा प्रकारचं क्रिकेट ज्याप्रमाणे शांताराम गरज साहेबांनी म्हटलं की लेदरच्या क्रिकेट पट्टूकडूनच अशा प्रकारचे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळू शकतील. आणि खरोखरच जो लेदरचा अनुभव आहे जतीन मांगेला, ज्याच्याविषयी ज्यावेळेस जतीननं पहिली मॅच खेळली त्याच्याविषयी आपण बरंचसं काही बोललं की आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, असं आहे तसं आहे. मात्र खरोखर असं मला तरी असं वाटतं की जरी तो शिपवर जातोय शांताराम भाऊ, काही महिने तो शिपवर राहतोय, पण असं मला वाटतं की कदाचित तो शिपवर जाताना सोबत बॉल घेऊन जात असेल, बॉल किंवा बॅट, तिथे काही फार थोडंफार करता येईल ते करत असेल तो. नाही नाही, रक्तामध्ये क्रिकेट असते ना त्याला तो विसरू शकत नाही आणि तेच प्रात्यक्षिक पाहायला मिळते मैदानामध्ये. जरी तो आपल्या प्रॅक्टिसमध्ये लांब असला तरी पण आपल्या अंगी असणारी गुणवत्ता ना कायमची दाखवण्याची त्याच्यामध्ये कुवत आहे ना तीच पाहायला मिळते मैदानात. क्लास बॅटिंग खरोखरच क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारे फटकेबाजी आज जतीन मांगेलांच्या माध्यमातून पाहतो. यावेळेस स्कूपचा फटका हवेत केला जातोय, टक्कर झाले त्या ठिकाणी, मात्र कॅच काहीच सोडला नाहीये. जरी टक्कर झाली तरी मात्र तो कॅच पकडला गेला. जतीन मांगेला यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम मैदानाच्या आतमध्ये दिला गेला, आउट. मास्टर मध्ये खेळणारा, ब्लास्टर मध्ये खेळणारा खेळाडू बंधू पाटील उर्फ संतोष, ह्याची फलंदाजी निश्चितच बघायला आवडेल सगळ्यांना. रिव्हर्स शिपचा बादशाह, धावसंख्या जाऊन पोहोचली असताना तिसऱ्या षटकात पहिल्या चेंडूनंतर 26 धावा, 5 चेंडूचा अजून खेळ शेष असताना आता महत्वपूर्ण फलंदाजी पाहायला मिळणार आहे, कारण 2 चांगले बलाढ्य खेळाडू पाहायला मिळतात. बंधू पाटील ओपनर फलंदाजी करताना लेदरमध्ये पाहायला मिळतो वारंवार. तसाच हेमेंद्र मांगेला, डॉली ज्याला मी म्हणेन स्टाईलो ज्याला म्हटलं जाते नारिंग गावात, तो सुद्धा खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय आपल्याला, 5 नंबर जर्सी घातलेला. दोघांची फलंदाजी बघायला निश्चितच आवडणार आहे प्रेक्षकांना, काही शंका नाही भरत भाऊ. लेजेंडरी खेळाडू असं देखील मी म्हणेल. बंधूच्या विषयी आल्या मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, फटका फसतोय, मागे फिल्डर आहे प्रोडक्शनला विजय मामा, चुकी मुळीच होणार नाहीये. बंधू आला आणि बंधू मात्र त्याच पावली डगआउटच्या दिशेने परतला, आउट. मी माझ्या कारकिर्दीत असं डिसाईड केलं असतं हा चेंडू रिव्हर्सशिप मारण्याच्या प्रयत्नात असायला हवा होता, तसं घडलं नाही मैदानात. बंधू सारखा एक चांगला खेळाडू बाद होताना दिसतोय. आता खेळण्यासाठी जातोय हितेश गावड उर्फ बाबू, एक चांगला खेळाडू पाहायला मिळणार आहे. परत एकदा एक बलाढ्य खेळाडू पाहायला मिळणार आहे. झेल टिपला विजय मामा याने, सुरेख झेल टिपला गेला आहे मिडविकेट क्षेत्राकडे आणि बंधू यांना इथे परतावं लागलं जातंय. 2 चेंडू होतात या शेवटच्या षटकात दिल्याने 2 गाडी बाद लगातार पाहायला मिळतात भरत भाऊ. नक्कीच 2 विकेट, मगाशी आपण 3 चेंडू 3 चौकार पाहिलेत, या ठिकाणी आपण 2 चेंडू 2 विकेट देखील पाहिल्यात. अशा प्रकारचं क्रिकेट आपण नारंगीच्या मैदानावर पाहतोय. संधी आहे भरत भाऊ, आठवण करून देतो, संग्राम बोईले कडून हॅट्रिकला पैसे लावले गेलेले आहेत, मात्र इथे आणि गोलंदाजाला 1000 रुपयाचा पारितोषिक इथे लागलं गेलेलं होतं आणि ते पटकावलं सुद्धा आहे म्हणायला हरकत नाही. लगातार WWW असे 3 गडी बाद क्रम इथे पाहायला मिळत आहेत आणि संग्राम बोहिले यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे, ते निश्चितच इथे पोहोचेल, काही शंका नाहीये. म्हणजे शांताराम गरज साहेब असं म्हणू शकतो आपण की www.balaji.com असं म्हणून www.balaji.com त्या ठिकाणी आपण पाहिलं. 3W मग 3 चौकार, मी त्यासाठीच म्हटलं ना शांताराम गरज साहेब की मागच्या ओव्हरमध्ये आपण ज्याप्रमाणे 3 चेंडूमध्ये 3 चौकार पाहिले त्याचप्रमाणे या 3 चेंडूमध्ये 3 विकेट पाहायला मिळतील का, आणि ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
ही हॅट्रिक पूर्ण झाली आजच्या दिवसातील, मला वाटतं ही पहिली हॅट्रिक असेल. शब्दरचना चांगली होती, www.balaji.com, आणि हीच शब्दरचना योग्य ती पाहायला मिळते, कारण हॅट्रिकचा इथे संधी साधली गेलेली आहे बालाजी ह्या गोलंदाजाने, आणि त्याच्यासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक मी म्हणेन संग्राम बोईल याने लावलं गेलेलं आहे, ते निश्चितच इथे पोहोचलं जाईल यात काही शंका नाही. 3 गडी बाद लगातारच्या 3 चेंडू मागे, जसं आदल्या षटकामध्ये 3 चौकार मारले होते जतीनाने, तेच प्रात्यक्षिक इथे गोलंदाजीमध्ये करताना दिसतो बालाजी. हा तुम्ही 3 चौकार मारू शकता तर आम्ही 3 विकेट घेऊ शकतोय. एका साईडला पोलीस 11चा संघ तर एका साईडला एनसीसी नारंगीचा संघ आपण पाहतो. एनसीसी नारंगी बी संघ आहे. धाबा झाल्या त्या म्हणजे 26 धाबा. गोल फलंदाजीमध्ये कनाडी गोयती, दिनेश मंगल यांचं नाव आहे ते, कनाडी गोयती हरीश फलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. डावखुरा फलंदाज सुरेख ड्राय एक्स्ट्रा कव्हर. ओहो विजय मामा, आपले क्रिकेट कारकिर्दी कशा पद्धतीने असायला पाहिजे हे दाखवताना दिसतं विजय मामा. भले नारिंगी संघाकडून कमी खेळला असेल तरी सुद्धा बेगर संघाकडून खेळताना आपलं वर्चस्व कायम ठेवताना दिसतोय हा विजय मामा. निश्चितच सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते भरत भाऊ. अप्रतिम क्लास अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावताना पूर्ण मैदानाच्या आतमध्ये विजय मामा. इथे 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 काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, विकेट सॅक्रिफाईस करावी लागली कारण हर्षना स्ट्राईक हवी होती. हर्षकडे ती कॅबिलिटी आहे, त्यानुसारच ती स्ट्राईक स्वतःजवळ ठेवण्यासाठी मात्र कानाडी कोयती मोडली. गाडी बाद रनआउटच्या रूपाने होतोय. हे चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे. कदाचित थर्ड अंपायर या ठिकाणी बिझी होतील. कुठल्या एंडला आउट झाला, हर्ष आउट झालं हे सुद्धा डिक्लेअर करणं गरजेचं आहे निश्चितच. हरीश आउट आहे, स्ट्राईक कोणाकडे आहे भरत भाऊ हे सुद्धा महत्वाचं आहे. डॉलला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न हर्षने केला होता शांताराम भाऊ, आणि मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. तिसरे अंपायर त्या ठिकाणी बिझी होतील. बघूया काय निर्णय येतोय तिसऱ्या पंचांचा. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे इथे इशारा केला गेलेला आहे आणि तो इथे चेक केला जाईल. सुरक्षित मांगेला, ज्याला स्टायलो नावाने सुद्धा प्रसिद्धी आहे ह्या नारिंगी गावामध्ये, तोच खेळाडू आपल्याला 5 नंबर जर्सी घातलेला खेळाडू पाहायला मिळणार आहे. आणि सामना केला जाईल फक्त 1 चेंडूचा. 2 आहेत का? डॉल स्वतःवर विश्वास दाखवतोय. ही विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. हरीशांना स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलाय. काय इथून मोठा फटका, तोच प्रयत्न होता. एक चांगला फटका आपण पाहतो मिड विकेट मध्ये. विजय मामा चेंडूला फील्ड करतायत. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो, चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 2 धावा इथे मिळतील या चेंडूवर. षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची इनिंग. असं वाटलं होतं की 26 झाल्या होत्या 2 षटकामध्ये. ह्या षटकामध्ये जवळपास 10 धावा येणं गरजेचं आहे. वर खाली 8, 9, 10, 12. मात्र तसं घडलं गेलं नाही. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 गडी बाद झाले. चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर गडी बाद आणि 6व्या चेंडूवर 2 गडी बाद. त्यानंतर गडी बाद सुद्धा होताना दिसतोय. म्हणजे हे षटक फक्त 4 धावांचं पाहायला मिळते. नक्कीच, म्हणजे सुरुवातीच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर एनसीसी नारंगी बी संघ हाबी झाला होता. पोलीस 11 या टीमवर मात्र अंतिम षटक, ज्या षटकामध्ये भरपूर अपेक्षा केल्या होत्या, ज्याप्रमाणे आपण स्कोरबोर्ड पाहिला 2 ओव्हरचा, त्यानुसार अशी अपेक्षा होती की 10च्या पलीकडे धावसंख्या या शेवटच्या ओव्हरमध्ये आली तर एक चांगली स्थिती आपण एनसीसी नारंगी बी टीमची पाहू शकू. मात्र काय वापसी केली पोलीस 11 या टीम कडून, चांगली वापसी केली गेली कारण अतिशय सुंदर षटक त्या ठिकाणी हाताळलं गेलं. मात्र जतीन मांगेला अप्रतिम बॅटिंग, 20 धावा जतीन मांगेलाचं अंतिम षटक पहा. बालाजीनं मात्र आपलं काम चोख बजावलं. 4 धावा फक्त दिल्या, 3 विकेट बालाजीनं काढल्या. राठोडनं जवळपास 16 धावा, त्यानंतर योगेशनं जवळपास 10 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केला. म्हणजे सुरुवातीच्या 12 चेंडूमध्ये 26 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या त्या 6 चेंडूमध्ये मला वाटतं फक्त आणि फक्त 4 धावा आल्या. बरोबर आहे भरत भाऊ, फक्त 4 धावा शेवटच्या पहिल्या 3 चेंडू मागे 3 धावा, 3 गडी बाद. चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्यावर गडी बाद, 6व्या चेंडूवर 2 धावा आणि 1 गडी बाद. जवळपास 4 गडी बाद आणि 4 धावा सुद्धा आल्या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतात. मात्र समाधानकारक धावसंख्या असेल म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच संध्याकाळची वेळ आहे. शांताराम गरज साहेब, तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं समाधानकारक,
म्हणजे ह्या अशा धावसंख्येमध्ये देखील तुम्ही जिंकू शकता या संध्याकाळच्या काळात. ड्यू फॅक्टर जाणवत आहे ज्याप्रमाणे आपण लक्ष दिलं शांताराम भाऊ, मैदानाच्या चहूबाजूला जर आपण पाहिलं तर थोडंसं दुःखट वातावरण दिसतंय याचं कारण ड्यू फॅक्टर कुठेतरी जाणवत आहे. आणि ड्यू जर पडला गेला, दव जर पडलं गेलं तर कदाचित ती चेंडूला ग्रिप मिळणं थोडंसं कठीण आहे या टेनिसच्या चेंडूला. चला नेक्स्ट मॅच शंभू 11 महा टीम कॅप्टन आणि भाऊ स्पोर्ट्स. शंभू 11 महा टीम कॅप्टन आणि भाऊ स्पोर्ट्स टीम कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या लगेचच. दोन संघाला इथे आमंत्रित केले जाते नाणेफेचा कौल करण्यासाठी. शंभू 11 महाड आणि भाऊ स्पोर्ट्स या दोन संघाच्या कर्णधाराने लगेच नाणेफेचे कौल करण्यासाठी आमच्या खाली कमिटी बॉक्स लावलेला आहे, तिकडे नाणेफेचा कौल करून घ्यायचा आहे. सामन्याकडे जाणारच आहोत. लक्ष आहे 31 धावसंख्येचा आणि लक्ष पार करण्यासाठी पोलीस 11 संघ कशा पद्धतीने फलंदाजी करणार आहे निश्चितच आपल्याला 3 षटकामागे दिसणारच आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सनी, ज्याने पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 6 धावा दिल्या होत्या. हाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र त्याला काहीतरी वेगळं करून निश्चितच धावा थांबवण्याचा प्रयत्न करावा लागेल जर आपल्या संघाला विजयी करायचं असेल तर. आणि तो प्रयत्न त्याच्याकडून होतोय की नाही तर निश्चितच आपल्या पहिल्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळणार आहे. भरत भाऊ, नक्कीच प्रयत्न तोच असेल, कमीत कमी धावा. मात्र पोलीस 11 या टीमच्या विषयी जर म्हणायचं गेलं तर अशी लक्ष अनेक पार पाडले असतील. मात्र या बोलूया टॉसच्या दिशेनं अरविंदजी पाटील यांच्या शुभ असते त्या ठिकाणी कॉइन स्विन केला जातोय. टॉस केली गेली आहे त्या ठिकाणी. इथून मात्र या क्रिकेटचे लक्ष कशा प्रकारे पूर्ण करेल पोलीस 11चा हा संघ. मॅच ऑन. पहिला चेंडू ऑफ साइडला चेंडूला पंच केलं गेलं. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर सिंगल या ठिकाणी कंप्लीट केला गेला. श्री गणेशा होतोय. खातं उघडलं गेलं. पोलीस 11 या टीमचं खातं उघडलं गेलं. सोनू या बॅटरचं 1 या धावेनं. सोनी आणि राठोड ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये आणि सनी या गोलंदाजाला पाहतोय. पहिला स्पेल आपण पाहिला पहिल्या मॅच मध्ये सनी यांचा तर अप्रतिम होता. इथून इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. वॉड कॅच, वॉड कॅच. भरत भाऊ कोयती काढली ना रे, कनाडी कोयती. सुरेख झेल टिपला जातोय इकडे. एक अप्रतिम झेल टिपला जातोय. वन हँड झेल टिपला जातोय आणि चांगला गडीबाद सुद्धा पाहायला मिळतोय. ज्याची गरज होती ना ती दुसऱ्या चेंडूवर पाहायला मिळते आपल्याला गडीबाद क्रम करून. हितेन यांच्याकडून, हितेश यांच्याकडून झेल टिपला जातोय. हरेश यांच्याकडून चांगला झेल पाहू शकता. नक्कीच इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि खरोखर अप्रतिम कॅच, अप्रतिम कॅच. पहिला धक्का राठोड या ठिकाणी बाद होतोय. गोल्डन डकच्या स्वरूपात राठोड बाद झाला. वन हँड पहिला एका हातामध्ये आणि एकाच हातामध्ये त्याने कॅच कॅरी केला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच, पहिल्या अटेम्प्ट मध्ये त्याने एका हाताने चेंडू अडवला. त्याने दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील एका हातामध्ये तो कॅच त्याने घेतला. कौतुक असेल, वेल डन. राठोड या ठिकाणी बाद होतोय आणि त्यांच्या जागी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विजय. विजय आणि सोनू ही जोडी पहिल्यांदाच पाहायला मिळते. सोनू हा एक घातक फलंदाज आहे. निश्चितच बऱ्याचशा सामन्यांचा अनुभव आहे त्यांच्याकडे. लेदरचं क्रिकेट खेळण्याचा सुद्धा अनुभव आहे. हाच खेळाडू निश्चितच आपल्या संघाला वर पण नेण्याचा प्रयत्न करणार आहेत, काही शंका नाही. सोनू सारखा खेळाडू ज्याच्या समोर निश्चितच नारिंगी संघ बराच वेळा खेळताना दिसलेला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतो सोनू आणि स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय विजय हा खेळाडू. धावसंख्या 1 वर थांबली असताना 1 गडी बाद होण्यावर विजयाचं लक्ष 31 धावा आणि लक्ष पार करण्यासाठी निश्चितच मी म्हणेन पोलीस 11 संघाला खूप काही मेहनत घ्यावी लागेल. कारण थोडंसं वातावरण थंड झालेलं आहे, थोडंसं ओस दव गिरणं पडण्याची शक्यता आहे आणि ह्या वातावरणात खेळण्याचा अनुभव निश्चितच आपल्या अंगाशी आमच्या गाठी असणं गरजेचं आहे. ओ सुरेख फटका बघायचा, सीमारेषे पार होतोय का आणि हा क्लिअर होतोय. 6 धावांचा फटका, आखो टप्प्याचा चेंडू आणि चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना दिसतोय. सनी यांच्या चेंडूवर 6 धावांचा फटका पाहायला मिळतोय विजय यांच्याकडून आणि निश्चितच एका बलाढ्य फटका पाहायला मिळतोय ह्या मैदानावर. क्लास विजय हा खेळाडू आपण पाहतोय आणि काय अकाउंट ओपन केलं, काय खातं उघडलं. इथे विकेट पडली होती, असं वाटलं होतं कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल की काय येणाऱ्या बॅटर सोडून. मात्र आल्या तो फोर्स केला चेंडू 6 धावांसाठी. पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकार जरी मारला असेल तरी मात्र कौशल पाटील ह्याचा हा
वेडा प्रेमी आहे मी म्हणेन हा गोलंदाज सनी. भिवंडीचा कौशल पाटील ह्याचा वेडा प्रेमी आहे हा गोलंदाज कौशल पाटील याचा. परत एकदा सुरेख चेंडू, मात्र हा चेंडू सीमारेषेवर जाताना दिसतोय. क्षेत्ररक्षण केलं जातं राजा याच्याकडून. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि हा 2 धावा सुरक्षित. यस, सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जातात 2 धावा. नॉन स्ट्रायकर एंडला प्रयत्न करायला हवा होता, सोनू यांचा विकेट घ्यायला हवा होता. प्रयत्न झाला असता तर कदाचित गडी बाद झाला असता, तसं घडलं जात नाहीये आणि सुरक्षितरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात विजय आणि सोनू यांच्या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. आणि या महत्त्वपूर्ण धावा निश्चितच संघासाठी फायदेशीर ठरतील यात काही शंका नाही. भरत भाऊ, मी इतकंच म्हणेल की हातचं सोडून पलत्याच्या मागे लागला असं एक मनुष्य केल्या गोलंदाजाच्या विषयी म्हणायचं गेलं तर. इथे नॉन स्ट्रायक एंडला विकेट घेऊ शकला आणि दोन्ही खेळाडू त्याच लेवलचे आहेत, त्याच कॅपेबलचे दोन्ही खेळाडू आहेत. असं नाहीये की विजय हा स्ट्रॉंग खेळाडू आहे, सोनू हा थोडासा लो खेळाडू, अशातला खेळ नाही. कारण एक प्रकार जर आपण पाहिला तर सोनूनं देखील मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, त्याच्यामुळे नॉन स्ट्रायक एंडला जरी विकेट घेतला तरी देखील एक मोठा धक्का पोलीस 11 टीमला एनसीसी नारंगी संघ देऊ शकला असता. आणि माहिती आहे एनसीसी नारंगी संघाला सोनू काय फलंदाज आहे. सोनूचा लेदर क्रिकेट बघितलेला आहे इथे, टेनिस क्रिकेट बघितलेलं आहे इथे आणि त्याच कारणाचा निश्चित प्रयत्न करायला हवा होता, तसं घडलं जात नाही. हा अपवाद आहे. पुढील चेंडू हाताला जातोय. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळत होता, पॉइंटचा फिल्डर स्ट्रगल करतोय. एकदा पूर्ण केली डबलचा कॉल, स्ट्राइक एंडला थ्रो जातोय. तत्पूर्वी 2 धावा. आवाज यायला सुरू झालाय. दुसऱ्या फेरीच्या मॅचेस सुरू झाल्या, तिथे देखील जिंकणं गरजेचं आहे. तिसरी फेरी गाठायची आहे कुठेतरी. 2 धावा इथे मिळतील. धावा संख्या झाली आहे ती 11. 31 धावेचं टार्गेट आहे आणि जवळजवळ या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र मोजाव्या लागतात ते 11 धावा गोलंदाज सनी यांना. प्रति षटकामध्ये धावांची गरज आहे, त्या सरासरीच्या आसपास पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो इकडे पोलीस 11 संघाकडून. सनी परत एकदा गोलंदाजी मार्कवर आणि हा इथे होतोय का डॉली आणि झेलबाद. इथे गडीक्रम हवा होता आणि तो झालेला आहे आणि त्याचं महत्व निश्चितच माहिती आहे प्रेक्षकांना. टाळ्या वाजवल्या जातात प्रेक्षकांकडून. विजय सारखा फलंदाज बाद होताना दिसतोय. जो पहिला गडीबाद क्रम होतोय पोलीस 11 संघाचा आणि दुसरा गडीबाद होतोय आणि धावसंख्या असताना मात्र 11 धावा. भरत भाऊ, मोठी विकेट आहे, मोठी विकेट आहे. विजयचा थोडासा दबदबा, थोडासा दरारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला, कारण एक षटकार विजयकडून, विजय रेड्डी याच्याकडून आपण तो एक षटकार पाहिला. थोडासा दबदबा होता, दरारा होता मैदानाच्या आतमध्ये आणि तो दबदबा मात्र या ठिकाणी बाहेर काढला गेला. षटक संपलाय त्या ठिकाणी, पहिले षटक या ठिकाणी संपला आहे आणि पहिल्या षटकामध्ये मात्र धावा खर्च केल्या सनीनं, त्या तब्बल 11 धावा. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा करायचे ते 20. 12 चेंडू 20 धावांची गरज. अजूनही सामन्यामध्ये चुरस असणार आहे. वातावरण थंड असलं तरी तापलेलं दिसते बाहेरून, यात काही शंका नाहीये. आतमध्ये थंडी जाणवत असेल, बाहेर गरमी जाणवत असेल प्रेक्षकांना, कारण प्रेक्षकांचे हात आपोआप आपल्या एकावर एक पडले जात आहेत आणि प्रोत्साहित करण्यासाठी प्रेक्षक निश्चितच इथे उपस्थित आहेत. दोन्ही संघ आपल्या घरचे आहेत म्हणायला हरकत नाहीये. एक पोलीस 11 संघ बेगोर सोम आणि दुसरा संघ एनसीसी नारंगी बी संघ. दोन्ही संघांना, दोन्ही संघाच्या खेळाडूंना अनुभव आहे ह्या मैदानाचा आणि मध्ये मैदानाचा अनुभव असल्या कारणाचा फायदा कितपत कोणाला आहे निश्चितच आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्ग बदल केला जातोय. दुसरा षटक घेऊन येतोय वैयक्तिकरित्या संघाचं. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक जय संघ सारखा गोलंदाज, डावखुरा गोलंदाज
आहे. जहीरभाईसाठी चांगले चांगले कमेंट्स येताना दिसतात. भरत भाऊ वाचून दाखवू का? घर बांधायला लागते वीट, जहीरभाईची कॉमेडी ऐकताना येते फिट. आता तरी करा कॉमेडी नीट. जहीरभाई क्या है? अरे वही तो हमारा हुकुम का इक्का है ना भाई. सामन्याकडे वळतोय. चांगली गोलंदाजी जय यांच्याकडून पाहायला मिळतोय. यॉर्कर ओव्हरपिच चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषी जवळ चांगलं क्षेत्ररक्षण बाबूकडून केलं जात आहे. ज्या चेंडूला निश्चितच चांगल्या पद्धतीने अडवलं जात आहे आणि धावाचा रोख थांबवला जात आहे म्हणायला हरकत नाहीये. ज्याच कारणासह इथे 2 धावा येताना तिचा संघ धावून पोहोचतो. 2 धावानंतर मात्र 14 या धावसंख्येवर. बघितलं असेल भरत भाऊ, सोनू हा खेळाडू आपल्याला स्ट्रायकर मध्ये अजूनही दिसला नाही. हा चेंडू सीमापार 6चा फटका. वेळेवर गरज होती ती गरज भागवताना दिसतोय हा खेळाडू. षटकार पाहायला मिळतोय. लांब पल्ल्याचा षटकार लॉंग ऑन क्षेत्राकडे मिडल क्षेत्राकडे पाहायला मिळतोय. ज्या 6 धावांची निश्चितच गरज होती पोलीस 11 संघाला. भरत भाऊ दत्ताचा फटका. काय फटका खेळला गेला. नितांत गरज होती पोलीस 11 या टीमला अशा एका मोठ्या फटक्याची आणि ती भूक भागवली आहे दत्ता या बॅटरनं. महत्वपूर्ण षटकार बरोबर तुम्ही म्हटलं, कारण स्कोरबोर्ड थोडासा कमी होता आणि या स्कोरबोर्डला कुठेतरी आकार देणं गरजेचं आहे. चेंडू आणि धावा याच्यामधला फरक कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. ते काम दत्तानं केलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अशाच पद्धतीने भरत भाऊ अशाच पद्धतीने गोलंदाजी करायला हवी. डावखुरा फलंदाज थोडंसं स्किट होणारा चेंडू पाहायला. तुला थांबवलं गेलं त्याबद्दल सॉरी बोलतोय, पण अशा पद्धतीने गोलंदाजी होणं गरजेचं आहे आणि तोच चेंडू तो हाताळला जातोय. ज्या चेंडूचं महत्व निश्चितच एनसीसी संघाला पाहायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेला. धावसंख्या जाऊन पोहोचली असताना मात्र 20 धावा, अजूनही 11 धावांची आवश्यकता 6 चेंडू मागे पाहायला मिळते स्क्रीनवर आपल्याला. बॅटर प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. बॅटर पासून लांब. बरोबर म्हटलं, जर कुठलाही बॅटर ज्यावेळेस फुटवर्कचा वापर करत नसेल, जागेवरून स्ट्रोक खेळत असेल, तर त्या बॅटर्सला नक्कीच कुठेतरी म्हणजे व्हाईट लाईनवर खेळवणं गरजेचं आहे आणि ते काम मात्र शेवटच्या चेंडूवर केलं जयनं. 6 चेंडू 11 धावा. मॅच इतकी लांब नाहीये, काहीही घडू शकतं. त्यासाठी म्हटलं ना की जे विद्युत पुरवठा खंडित झाला होता, जी वेळ 5 मिनिटाची जी वेळ 5हून अधिक मिनिटं झाली असतील, ती वेळ मात्र नक्की ती कुणाची वेळ निघून गेली आहे आणि कुणाची वेळ तिथे आली आहे हे मात्र चित्र स्पष्ट होईल येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये. महत्वपूर्ण षटक असणार जतीन मांगेला. गोलंदाजी मार्क स्ट्रायकरला सोनू पाहायला मिळतोय. फुल टोस चेंडू चेस केला जातो. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होण्याचा प्रयत्न होतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. 2 धावा आहे चेंडू मागे. अजूनही 5 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाईल का? कदाचित. 5-9 ची मॅच आहे चंद्रम भाऊ आणि टेन्शन वाढलंय. गारवा आहे, थंडी आहे, मात्र जे एनसीसीचे काही चाहते बरोबर आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली आहेत, जे खुर्च्यांवर बसलेत ना चंद्रम भाऊ, त्यांचे पाय कदाचित ते उडायला लागले असतील. पाय थरथरतात यात काय शंका नाहीये, कारण थरथरण्याची वेळच सध्या आलेली आहे ना इथे मैदानात आणि तेच निश्चितच अनुभवलं जात असेल प्रत्येक रूपी स्वतःच्या याच्यामध्ये आयुष्यामध्ये. 5-9 असा सामना. सुरेख फटका पाहायला मिळतो. 1 धाव. हेमेंद्र क्षेत्ररक्षण करतो. एका धावे समाधान मानावं लागणार आहे सोनूला. जो सोनू पहिल्या सामन्यात ऑन फायर होता त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय जतीन मांगेला यांच्याकडून. अजूनही सामना संपलेला नाही. 4 चेंडू आणि धावांची आवश्यकता असताना 8 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता. 200च्या स्ट्राईक रेटने खेळण्याची गरज आहे चेंडूच्या मागे. इथे देखील प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. टेन्शन दोन्ही बाजूला आहे. टेन्शन एकाच बाजूला नाहीये, टेन्शन दोन्ही बाजूला आहे. मॅच खरोखर बरोबर सुरू आहे मॅच आणि रफ अँड टफ मॅच सुरू आहे. 3 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. कोण जिंकेल? 3 चेंडू 7 धावा आहे. तर स्ट्राईक एंडला सोनू आहे, नॉन स्ट्राईकला आपण दत्ताला या खेळाडूला पाहतोय आणि दोन्ही खेळाडू बलाढ्य आहेत. इथे मात्र थोडीशी चुकी होताना पाहायला मिळते. पंच वळतायत
वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आता मात्र समीकरण बदललं गेलं. आता 1 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे शांताराम भाऊ. नक्की 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक फटका महत्वाचा असणार आहे. बघणार आहोत मैदानामध्ये काय घडलं जाईल. 3 चेंडूंच्या मागे जतीन मांगेला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. ओव्हर पिच चेंडू पाहायला मिळतोय. झेल होतोय का बाबू यांची मिस्टेक होतोय का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र ह्या चेंडू मागे 2 धावा हव्या होत्या आणि त्या 2 धावा सुद्धा इथे काढल्या जात आहेत. मॅच संपली नाहीये. गरमागरम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उत्कंठा अजूनही आहेत. चित्र स्पष्ट होणं थोडस अवघड आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. काय मॅच आहे. रफ अँड टफ मॅच. सगळे प्रेक्षक, काही प्रेक्षक ते बसले होते ते उठले आहेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. एका साईडला आहे घरचा संघ. थंडावा असला तरी भरत भाऊ वातावरण तापलेलं आहे म्हणायला हरकत नाहीये. कपाळावर गरमागरम वातावरण पाहायला मिळते. 2 आणि 4 समीकरण पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर चेंडू सीमारेषे नाही. सुरेख क्षेत्ररक्षण. जान जोखीम में डाल के क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न आणि सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अंगाची माती झाली तरी चालेल. मात्र त्या ठिकाणी दाखवून दिलं त्या फिल्डरनं की मला चेंडू अडवायचा आहे, मला माझ्या टीमला विजयी करून द्यायचा आहे, विजय मिळून द्यायचा आहे. त्यासाठी मात्र काही झालं तरी चालेल. अक्षरशः हवेत झोकलं स्वतःचं शरीर. अक्षरशः हवेत तो शरीर स्वतःचं झोकलं आणि जवळजवळ मी तर म्हणेल हा चौकार अडवण्याचं काम केलं. भरत भाऊ अक्षय यांचं सुरेख क्षेत्ररक्षण बघितलं स्क्रीनवर. एक झेप घेतली. रिकी पॉन्टिंग सारखी झेप घेतली. क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतोय. शेवटचा चेंडू. धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावा. विजय मामा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन आले होते. मात्र जो पाणी नव्हता, कान मंत्र होता आणि टॉनिक महत्त्वाचा असणार आहे. विजय मामांचं ते टॉनिक होतं. दोन्ही खेळाडूंना टॉनिक होतं ते. इतकं म्हणू शकेल मी. आता आपला गावचाच म्हणून आपल्या गावाच्या विरुद्ध चाललाय. मजाक भी किया जाएगा. सामन्याचं दृश्य वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. 1 चेंडू आणि 2 धावा. काय रणनीती असणार आहे. गोलंदाज काय विचार करत असेल, फलंदाज काय विचार करत असेल. एक चांगला खेळाडू पाहायला मिळतोय भरत भाऊ. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने झालंय त्या ठिकाणी. आणि काय मॅच, काय मॅच, काय मॅच या ठिकाणी झाली. जबरदस्त मॅच. एनसीसी नारंगी बी संघ या ठिकाणी विजय होतोय. त्या फेरीतील मॅच देखील हा संघ विजय होतोय. रफ अँड टफ मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जवळपास मैदानाच्या आतमध्ये रंगली आणि उत्कंठा वाढल्या होत्या अनेक प्रेक्षकांच्या की मॅच नक्की कोण जिंकेल. पोलीस 11 संघ मॅच जिंकेल की एनसीसी बी. मात्र त्या शेवटच्या चेंडूवर निर्णय त्या ठिकाणी सगळ्यांनीच पाहिला. स्पष्ट झालं चित्र. एनसीसी नारंगी बी संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन एनसीसी नारंगी बी. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. त्यानंतर पोलीस 11 तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ तसेच पाटील परिवार यांच्या वतीनं तुमचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच आजच्या दिवसाची मी रजा घेतोय. शांताराम भाऊ समालोचन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं आणि पाटील परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आजच्या दिवसाची या ठिकाणी रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू. भरत भाऊ तुझं सुद्धा आभार व्यक्त केला जातोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीने, एनसीसी संघाच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने जे पुरस्कर्ते आहेत त्यांच्याकडून सुद्धा तुझा आभार व्यक्त केला जात आहे. कारण तू जो आम्हाला हातचा वेळ दिला, ज्या वेळेचा आम्ही खरोखरच खूप आभार व्यक्त केला.